मी भरलाय रामदास चौरे. असे किती रस्ते भरलेत रामदास चौरे असे- भागात? काय म्हणताय? जिल्हा परिषदचे त्यांनी लढवालाच पाहिजे, फिक्सच त्यांनी घ्यायला पाहिजे. बर आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे, कारण त्यांचं कामच एवढं बोलतंय. बर जसं बाकीची बोलबच्चन करते ती किंवा येऊन नसतं मी इथं केलं मी तिथं केलं अशातला भाग वेगळा आणि काम कृती करून दाखवणं हा वेगळा आहे. हवी उमेदवार पण आहेत की आता भरपूर आता त्यांचं काय काम नाही इकडे. नाही 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 कोण सुद्धा नाही आलं. बरं येणार पण आली तर पण असं नाही काम होणार कधीच, आम्ही येऊ देणार नाही. आणि येऊ पण देणार नाही आता. का? अहो, काम कसं आहे यांचं? भाजपमध्ये जाऊ द्या कुठं, मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे. मी स्वतः रामदास चौरेसाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे पक्षाचा. मी औंढीतला 80% मतदान औंढीतला आम्ही स्वतः हक्कानं रामदास चौरेला करू. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या औंढी आणि पेनूर जिल्हा परिषद गटातील असलेल्या गावामध्ये औंढी या गावामध्ये आहे. प्रामुख्याने तसं पाहायला गेलं त्या गावामध्ये प्रत्येक वाडी वस्त्यामध्ये ह्यांनी मुर्मीकरण केले तर तेही स्वखर्चातून केले तर दिसून येत आहे. आता पाठीमागे गेल्या 2 दिवसापूर्वी गेलेल्या मुलाखती असेल त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक नाही तर तब्बल 15 ते 20 रोड या प्रमाणे स्वखर्चातून केलं असल्याचं देखील ते सांगितलं. त्याच पद्धतीने मी आता भुशे वस्ती या ठिकाणी मी आहे. भुशे वस्तीतील काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नाव काय आपलं? नाना सोलंकर. सोलंकर. कुठल्या रस्ता कुठला आहे हा? रस्ता भुसे आणि पाटील वस्ती ह्यासाठी जॉईंट होतो हा रस्ता. बरं. औंढी गावचा आहे. किती किलोमीटर आहे? हे आहे 3 किलोमीटर रस्ता आहे. 3 त्यात किलोमीटर. 2 किलोमीटर रस्ता आता चालूला भरलेला आहे. कोणी भरलाय? रामदास चौरे. असे किती रस्ते भरलेत रामदास चौरे या असे भागात? असे म्हणजे मोजायला म्हणजे कमी पडतील माणसं, म्हणजे हे होईल हा. एवढं काम रामदास चौरेंनी काम केलेलं आहे. बर जसं बाकीची बोलबच्चन करते ती किंवा येऊन नसतं मी इथं केलं मी तिथं केलं अशातला भाग वेगळा आणि काम कृती करून दाखवणं हा वेगळा आहे. बर त्यातला माणूस म्हणजे रामदास चौरे. बर हा जिल्हा परिषदेला बी तयारी करायला लागलीत रामदास चौरे आता. करायला पाहिजे ना, कामच बोलतंय त्यांचं. बर नुसती तयारी करून उपयोग नाही, हा. तर त्यांचं काम बोलतंय त्यामुळे त्यांनी करायला पाहिजे. हे आता- उलट त्यांनी घ्यायला काय पाहिजे. म्हणताय? जिल्हा परिषदचे त्यांनी लढवालाच पाहिजे, फिक्सच त्यांनी घ्यायला पाहिजे. बर आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे, कारण आहे. त्यांचं कामच एवढं बोलतंय. हा. 3 किलोमीटर रस्ता आता चालला बघा, त्यांनी स्वखर्चानं भरून घेतलेला आहे. स्वखर्चातून स्वखर्चातून निधी बिधी नाही कोणी? निधी नाही कुठला, काही नाही, हा. घडले का असं कधी? कधीच नाही आजपर्यंत. आमच्या काळात किंवा आमच्या वडिलाच्या काळात पण कधी घडलेलं नाही स्वखर्चानं कोणी केलंय. गेलता का पण तुम्ही इतर नेत्यांकडे कुणाकडे बाबा रस्ता द्या? आता गेलेत, येऊन गेलेत की बरेच नेते मंडळी येऊन बघून गेलेत. बर त्यांनी काय केलं नाही, का आश्वासन देतात. आश्वासन बर मग यंदा आता काय ठरवलंय मग तुम्ही? यंदा काय खंबीरपणे आपण रामदास भाईच्या पाठीमागे. बर काय या इकडे काय नाव काय? रामचंद्र शिंदे. बर काय इकडे सगळे जे जिकडे आता बघ ह्या गटात पाहतोय सगळे रामदास चौरे म्हणते. कामच तसं आहे, कामच तसं आहे रामदास चौरे. दुसरे कोणी केलं नाहीत का मग? लय जण अगोदर ह्याच्या अगोदर येऊन गेले बरेच जण, हा. पण कोणी केलं नाही. आता भावी उमेदवार पण आहेत की आता भरपूर आता असतील- त्यांचं काय काम नाही इकडे. नाही 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 कोण सुद्धा नाही आलं. बरं येणार पण आली तर पण असं नाही काम होणार कधीच, आम्ही येऊ देणार नाही. आणि येऊ पण देणार नाही आता. का? अहो, कामच तसं आहे यांचं. आजपर्यंत आम्ही बऱ्याच जणांना गेलो, पण होय म्हणली सगळे होय म्हणते ते, पण करत कोण नाही. हा. हा हा. अहो ह्या रामदास पाटील एकदाच नुसतं गेलो, बोलवलं त्यांना, हा. तर त्यांनी एका शब्दावर एवढं काम केलं. बर घडते का असं कधी? ह्याच्या अगोदर झालं नाही, हा. पुढे सुद्धा होणार नाही. नाही होणार. नाही होणार. बर पण ते आता भाजपमध्ये लढवायचं म्हणतात की मग आता भाजपमध्ये पक्षात गेलेत आता काय भाजपमध्ये जाऊ द्या कुठं, मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे. मी स्वतः रामदास चौरेसाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे पक्षाचा. मी स्वतः, कारण काम बोलतंय ना, माणूस बोलत नाही. बोलबच्चन कोण पण करतं, कोण पण काय पण करतं, मी हे अमुक करीन मी तमुक करीन, कोण काही बोलून जातं. स्वतः चौरेचं काम बोलतं. बर त्यासाठी त्या रामदास चौरेसाठी कुठल्याही पक्षात असू द्या, आम्हाला तो माणूस महत्वाचा आहे. बर हा, असे आता भावी उमेदवार येतील आता मी रस्ता हे करून आम्ही येऊ देणार नाही. भावी उमेदवार असू द्या कोण काय असू द्या, आम्ही इकडे फिरकू देत नाही. औंढीतला 80% मतदान औंढीतला आम्ही स्वतः हक्कानं रामदास चौरेला करू. मगाशी मला आता मी मगाशी पण गेले 2 दिवसापूर्वी मी त्याची मुलाखत घेतली होती इथं वस्तीवर जी. हा. ते म्हणते 70-75% तुम्ही 80% म्हणजे काय नेमकं एवढं रोष का? म्हणजे इतर विरोध काय नाही, आमच्या वडिलांची पिढी गेली, आमची पिढी गेली, आजपर्यंत असं काम त्यांनी 1 वर्ष झाला आता निवडून. आजपर्यंत काम आम्ही बघितलं नाही. ह्या रामदास चौरेंनी जे काम केलं आमच्या पिढीत आता चालूला, पहिल्यांदाच ते आमच्या समोर आले किंवा आम्ही हक्कानं त्यांना हाक मारून बोलवून घेतलं. पहिल्यांदाच येऊन त्यांनी असं आम्हाला डायरेक्ट आपण मतदान करतो त्या मताला काय किंमत आहे हे कामातनं दाखवून दिलं रस्ता त्यांनी. झालाय कधी या इकडे? रस्ता झालाय कधी?
जस्ट झालाय 15 ते 20 दिवस झालं 15 ते 20 दिवसापूर्वी. हा गेल्या महिन्यात 2-3 महिन्याखाली पण असे रस्ते त्यांनी केलेले आहेत. हा केलेले ते हे जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने केलं वाटतं असं वाटतंय का? कशाही अनुसरण करू द्या पर आमचा रस्ता करून दिलेला महत्व आहे. बरं कसं ते कसं काय कसं काय असं ना हा, हा. त्यांच्या स्वखर्चातनं करून दिलेलं आहे त्यांनी. बरं सो खर्चातून. हा हम्म, हम्म, हम्म. कसं बी करू द्या. काय होईल मग यंदा आता पेनूर घाटात 100% रामदास भाईचं वर आहे. दुसरे लेत आता नेते असं ना का आमचं 100% मतदान आहे ना त्यांना. बर आमच्या रस्त्यात पूर्ण गावाचं 70 ते 80% येतील का आता मला आमची इथं डांबरी करून देतो म्हणते मग काय करणार तुम्ही काय बी सांगू दे हो का? रामदास भाई चौरेच. अहो आम्ही जर रामदासबाईला म्हणलं डांबरी करून द्या गरज आहे आम्हाला बर त्यांनी पण देतील. आता ह्याने आज अडचणीतनं केलंय म्हणल्यावर आता त्यांना सांभाळावं लागणार आहे आपल्याला. आपल्याला अडचणीतनं बाहेर काढलंय त्याने. काय रस्त्याची परिस्थिती काय हाल होत होते या रस्त्यात? लय बेकार. रस्त्याला लहान मुलांना शाळेला जायला येत नव्हतं. 3 फूट खाली होता पहिला ह्या रस्त्याने पूर्ण रानाचं पाणी रस्त्याने वाहत होता जाता येता येत नव्हता. ही 3 फूट रस्ता उंचावर एवढा भरला रस्ता आहे. बर एवढा कोण भरणार आहे सगळं स्वखर्चानं भरलेला रस्ता स्वखर्च आता चालू आहे. मग पुढे आल्यावर तर काय करते 100% रस्ता आम्हाला चांगला होणार आहे. ये काय नाव काय? सुनील भुसे. भुशे काय करताय तुम्ही? शेती शेती काय आहे शेतात यंदा? यंदा काय पाण्याने गेले आणि शेती ऊस आहे. ते हा दुष्काळ वाला दुष्काळ. वाला दुष्काळ. बर किती नुकसान झाले या भागात? 70% नुकसान आहे. मिळलंय काय अनुदान काय? काय नाही. नाही असंच. 2 रुपये असंच आहे. 3 रुपये आलं. किती आलंय? 2 रुपये 3 रुपये आलं. अजून काय आलंच काय चाललं नाही काय चाललं नाही अजून. बर काय यंदा मग काय ठरवलंय तुम्ही? रामदास काय नाही रामदासबाई चौरे. दुसरं कोण? दुसरं काय नाही. का? कोण हे येऊ द्या काय नाही. येतील आपलं का? काम पूर्ण केलं कोण बी येऊ द्या. होय येतील की परत तुमच्याकडे काय? नाही आम्ही येऊ देत नाही ना. दुसरा उमेदवारच येऊ देत नाही गावात. का? कामच तशी केलीत ना. बर कामं तशी केलीत त्यामुळे आम्ही दुसरा उमेदवार येऊ देत नाही. यायची काही गरज नाही. 80% मतदान 20% पण राहू दे विरोधकाला. हा. आम्ही 80% लोक म्हणतात ना 100% 100%. आम्ही 100% नाही 80% मतदान आम्ही औंढीतनं करू. बर करू म्हणजे करणार. हा. हा 80% मतदान हे पडणार.